Hello students, welcome to Konkani Physics. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटान भितर एक एक्सप्रेशन आसा, एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ हें एक्सप्रेशन आमी डिरायव करया. आतां ह्या एक्सपेरिमेंटान हो केल्लो कित्याक तर प्रूव करपाक की लायट इज अ वेव. पयली कॉर्पस्क्युलर थियरी आयली आनी तो मागीर ती वॉयड जाली बिकॉज ऑफ दीस. सो आतां हांगा प्रूव जाता की लायट इज अ वेव. सो वेव्साचो एक कॉन्सेप्ट हांगा एप्लाय करपाचो. सो प्रायर टू दीस टॉपिक तुमी शिकले आसतले इंटरफेरन्स ऑफ वेव्स. पयलीं तुमकां ती आयडिया दिता. समज दोन वेव्स समज इंटरफियर जातात विच आर हॅविंग द सेम फेज जाल्यार दे वील क्रिएट अ कंस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आनी दुसरी जी रिजल्टंट वेव येता ती कशी येतली, इट वील हॅव एन इनक्रीज्ड एम्प्लिट्यूड. ओके. आनी दोनी वेव समज ऑपोजीट फेजीन जर हें जालें इंटरफियर जाले जाल्यार इट वील क्रिएट अ destructive interference. So one out porta asani, so they cancel out and you will get a nothing, no wave. So hanga constructive interference जर असत जाल्यार there is another concept called as path difference. Path difference कितलो असो पडटलो constructive interference hanga path difference कितलो असतो पडटलो. This has to be n lambda or integral multiple of lambda जाल्यारूच कंस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जाता, जाल्यारूच ब्राइट लायट तयार जाता. म्हणजे इन टर्म्स ऑफ वेव्स, आता मी वेव्स म्हटल्या न्ही, सो इन टर्म्स ऑफ वेव्स जर करत समज कंस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जाता जाल्यार ब्राइट लायट तयार जाता. बट द पाथ डिफरन्स हॅज टू बी n टाइम्स लॅम्डा. दिस इज द जनरल फॉर्म. n इज 1 2 3 4 होल नंबर्स एक्चुअली 0 1 2 3 4. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जर धरत जाल्यार पाथ डिफरन्स इज odd multiple of n times lambda by 2. Odd multiple of odd multiple times lambda by 2. This will create a destructive interference and hanga तुका dark band तयार जाता. So दोन fringes, दोन type of bands तयार जाता. They are called as fringes. So dark band and bright band. So we are going to derive this expression also at the general expression for dark band from central dark band, from central bright band, and a general expression for bright band from central bright band. So all these things will come in the video. Let us start with this, but we are going to apply our concept. Path difference for constructive interference or bright band, and this is for the dark band, destructive interference. ओके. हांगा कंस्ट्रक्टिव्ह म्हणजे लायट वाडटा न्ही, इंटेन्सिटी ऑफ लायट वाडटा आनी हांगा कॅन्सल आउट जाता बिकॉज दे आर वेव्स, सो दे कॅन्सल आउट. रायट. सो वे गेटिंग बॅक टू दीस. सो आय से हांगा फॉर डार्क बँड इट इज पयलीं ब्रायट बरोवया. फॉर ब्रायट बँड इट इज n लॅम्डा आनी फॉर डार्क इट इज 2n-1 टायम्स लॅम्डा बाय 2. आतां हें तुमकां ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा जस्ट एक आयडिया दिता तुमकां. हो जर तुमी एक ग्राफ जर पळयलो सायनुसॉइडल वेव जाल्यार हे जे पॉयंट्स आसात दिस इज ऑल इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ लॅम्डा, सॉरी इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ पाय. साइन वेव, सिंपल साइन वेव. All these are integral multiples of pi, and these between points are all odd multiples of pi by 2. This is pi by 2, this is 3 pi by 2, this is 5 pi by 2, this is 7 pi by 2. Okay, so just तितले लक्षात धरल्या पुरो तुमकां आयडिया येतली. 2n-1 is basically related to odd integral. Okay, so that's it. This is one concept. आता मुखार या. ओके, लेट्स ड्रॉ. आता हांगा पळय यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटाक बेसिकली 3 कंडिशनां आशिल्लीं. पयलें म्हणजे द लायट हॅज टू बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेवलेंथाचे. दिस इज वन स्लिट, अनदर स्लिट, S1 S2. मेन पळय लायट कशी वता हांगाच्यान मेन सोर्सांतल्यान वता. मोनोक्रोमॅटिक सिंगल वेवलेंथ लायट, दॅट इज कंडिशन 1. हांगा बरयता मोनोक्रोमॅटिक. दॅट इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन जे स्लिट्स आसा पळय, ही स्लिट्स तुमकां इट इज नॉट इन पॉयंट. ह्या स्लिट्स म्हणजे कशें, हो जर प्लेन घेतलो हांगा 2 स्लिट्स जर अशें घातले हांवें, स्लिट्स म्हणजे जस्ट कट्स जर घातले
आणि हो तुमकां ह्या एंगलान दाखयलो जाल्यार इट वील लूक लायक दीस, रायट. दीस इज ओन्ली अ रिप्रेझेंटेशन, हें तुमकां सांगपाक. ओके, दॅट स्लिटाचे पळय विड्थ आसा न्ही, इट हॅज टू बी व्हेरी स्मॉल. म्हणजे स्लीट आसा न्ही, स्लीट हॅज टू बी व्हेरी व्हेरी नॅरो स्लीट, नॅरो स्लीट, व्हेरी नॅरो स्लीट्स, व्हेरी नॅरो स्लीट. दॅट इज अनदर कंडिशन. म्हणजे एज नॅरो की इतले नॅरो की इट इज कंपेरेबल टू द वेवलेंथ ऑफ लायट, जाल्यारूच डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसता न्ही. सो ह्या एक्सपेरिमेंटांतल्यान डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार जाता. सो तो जर येतलो जाल्यार दीस कंडिशन इज इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी नॅरो स्लीट. आनी थर्ड आसा एक कंडिशन, द कंडिशन इज हो पळय डिस्टन्स आसा ज्या तूं स्क्रिनीचेर घेता न्ही, दीस डिस्टन्स, ह्या स्क्रिनीचेर पॅटर्न जालो तयार. सो सपोज दीस डिस्टन्स इज डी, कॅपिटल डी, जाल्यार दीस डी हॅज टू बी व्हेरी व्हेरी हाय कंपेर्ड टू दीस डी. वॉट इज दीस डी? हॉट हांगाच्यान हांगा डी. द डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स हॅज टू बी व्हेरी स्मॉल एज कंपेर, म्हणजे हो डिस्टन्स मस्ट बी हाय. सो वी आर टेकिंग दिस आस्पेक्ट इन टू कन्सिडरेशन फॉर अवर डेरिवेशन. आले लक्षात? 3 बेसिक कंडिशनां. ओके, आता आमी डिरायव करूया द व्हॅल्यू ऑफ एक्स. सपोज दिस इज अ पॉयंट पी एट अ डिस्टन्स एक्स, हो डिस्टन्स दर एक्स फ्रॉम से ओ. हांगा जो बँड जातलो बिकॉज ऑफ दीस, द सेंट्रल जो बँड जातलो दॅट वील ऑलवेज हॅव अ कन्स्ट्रक्टीव इंटरफेरन्स. सो द कन्स्ट्रक्टीव इंटरफेरन्स आसतलो जाल्यार पाथ डिफरन्स 0 आसचो पडटलो. इट इज क्वायट ऑब्वियस पाथ डिफरन्स 0. हांगाच्यान जर हांगा तुवें जॉयन केलें, दुसरो कलर घेवया. हो जर पाथ डिफरन्स जर पळयलो जाल्यार डिस्टन्स बिटवीन OS1 and OS2 पयलीं काडटलो. So if you see OS1 or S1O minus S2O will be equal to 0. दोन्ही इक्वल असतले न्ही, सिमेट्रीक फिगर जाले पळय. S1O minus S2O will be 0. So path difference 0 असलो की it will create a constructive interference. म्हणजे डेफिनेटली हांगा जो पॅटर्न येतलो it will be a bright band. हांगा जो बँड येतले bright band, this will be bright, so called as B0, central bright band. आले लक्षात? So this will create a constructive interference. So central bright band obviously हांगा स्टार्टिंग येतलेच. आता आमकां एक्सप्रेशन जाय एक्साचे एट nth प्लेस. पळया, लेट अस गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. हे जर करतलो जाल्यार वी हॅव अ पॉयंट पी. सो आमी कितें करया, दोन्ही जॉइन करया, PS1 और S1P आणि S2P. बेसिकली वी आर इंटरेस्टेड इन पाथ डिफरन्स. मागीर आमकां कळटलें की कन्स्ट्रक्टीव जातलो काय डिस्ट्रक्टीव जातलो. सो वी आर इंटरेस्टेड इन पाथ डिफरन्स. S2P minus S1P. That is what we are interested in. If that path difference is this much, जाल्यार तो ब्राइट बँड जातलो आणि तो पाथ डिफरन्स समज इतलो असलो जाल्यार डार्क बँड जातलो आणि मागीर फ्रिंज विड्थ काडया. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज S2P minus S1P. आता हे दोन्ही S1P S2P जर काडटलो जाल्यार यू नीड टू हॅव इन टू अकाउंट. आता बेसिकली जो पळयत न्ही, इट्स रिलेटेड टू रायट एंगल ट्रायंगल. रायट एंगल ट्रायंगल कशें, हे जर जॉइन केलें सो आता हे सगळें कित्याक, टू मेक द थिंग्स सिंपलर. सो वी आर जॉइनिंग दिस. लेट्स टेक अ रेड. हे तुमकां सिक्वेन्स कळपाक जाय. वन्स यू नो द सिक्वेन्स क्रॉस केली आसा. ओके, for distance is d, so this will be d by 2. 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 आले लक्षात? ओके, सो आमकां अशें मेळटा, दिस इज वन ट्रायंगल, दिस इज अनदर ट्रायंगल. सो दोन ट्रायंगल मेळटा. S2P हांगा एक, S1P हांगा एक. हांगा नांवां दिवना, गरज ना नांवां दिवपाची, बिकॉज दिस डिस्टन्स इज d ऑलरेडी. सो यू कॅन टेक इन टू अकाउंट दिस d. आले लक्षात? म्हणून आमी S2P मायनस S1P करपाक एक ट्रिक यूज करचो पडटा, आनी दॅट इज इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर दीस आमी स्क्वेअर करया. देन वी गेट S1 S2P. सिक्वेन्स सारके लक्षांत धरात. मागीर
सो आमकां जाय तो S2P मायनस S1P हांगा आयलो. ओनली वेन यू स्क्वेअर दिस सायड आमकां मदीं मेळटा टर्म. होय मागीर कितें करपाचो तो सांगता. सो वी नीड दीस. हें आमकां हरशींच मेळटा बिकॉज पायथागोरस अप्लाय केलो स्ट्रेट अवे मेळटा. लेट्स डू दीस. सो S2P कितलो? S2P स्क्वेअर. S2P स्क्वेअर b स्क्वेअर प्लस x प्लस d/2 होल स्क्वेअर. राईट. सो हांगा रिप्लेस करूया. b स्क्वेअर प्लस x प्लस d/2 होल स्क्वेअर मायनस S1P square. Again, d square plus x minus d/2 whole square, right? d square plus x minus d/2. Easy? Let's open it up. This becomes d square plus x square plus xd plus d square by 4. Okay, minus भितर घालया, मागीर confusion जातलें. Plus x square minus xd झाला ना, xd plus d square by 4 the whole square. Sorry, hang on. Okay, I open केला हांगा जालो. So this will cancel out. And basically again this is path difference. S2P, not path difference or square difference of these two squares. Path difference हांगा पावलो. We'll do it later on. So हे आमकां जाय. We are only doing LHS, LHS. हांगा कितें जाता? x square minus x square हो गेलो. xd minus of minus xd. This is become 2xd. This one and this one minus. So हो गेलो. So we get LHS. xd minus of minus xd 2xd. बाकी सगळे गेले. राइट. ओके. This is equal to our आता RHS पळय. S2P आमकां हेच जाय न्ही. Is equal to, so हांगा बरोवया 2xd is equal to delta x, or you can say this is path difference. आमकां basically हें जाय न्ही. So I write here S2P minus S1P is equal to delta x. Path difference delta x. We are interested in whether path difference, parat reminder, whether the path difference is matching this or it is matching this. Accordingly we fix up dark band or light bright band. So this is equal to S2P minus S1P. Okay, हांगा पळय S2P plus S1P. आमी अशें अज्यूम केला की हें आसा न्ही, आमी अशें अज्यूम केला की हो पॉइंट दिस इज व्हेरी बिग कंपेर्ड टू दिस. सो डेफिनेटली, आनी दुसरें म्हणजे दिस इज लिटल बीट क्लोजर, इतलो पयस ना हो, क्लोजर टू पॉइंट O. सो डेफिनेटली हे जे दिस डिस्टन्स आसा न्ही S2P and S1P, we can consider they are almost equal to D. We can average it. That is an assumption. हे assumption धरत जाल्यार some error येता. बुकार दिला error is 0.00%. 0.005%. 0.005% इतली error येता. That is acceptable error. So even in considering that, आमी कितें करया, हे दोनी equal म्हणून assume करया. S1P, S2P, provided or D बरोबर पयस आसा. जाल्यार assume करत जाल्यार this one total will become S2P and S1P will be 2D. 2D. So we make it 2D. 2 cancel zalo. So we get S2P minus S1P is equal to XD upon D. Sanga barita. So S2P minus S1P, that's equal to delta X is equal to XD upon D. This is our first expression for path difference. Right? आता मी relate करूया to bright band. For bright band. Okay? Sanga barita. For bright band आमकां कितें जाय? For bright band. For bright band आमकां कितें जाय? We want this to be equal to n lambda. So हांगा घाल xd upon d is equal to n lambda. So therefore this gives you x is equal to n lambda d by d, where n is equal to 0, 1, 2, 3, 4. Okay, let us see. For n equal to 0 आमकां कितें मेळटा? This is for xb घालया. For bright band, for n equal to b0, bright band कितले मेळटा? 0. This is nothing but central bright fringe, जे आमकां already हांगा सांगला हांवें, because anyway we know path difference is 0. So n equal to 0. For n equal to 1, कितें मेळटा? It is lambda d by d. That is gives us x first bright band. We get lambda d by d.
आले लक्षात इतले म्हणल्यार लेट्स सी फॉर n इक्वल टू 2 दोनच पळया वी गेट x b2 that's 2 very simple is equal to 2 lambda d by d just an integral multiple. Okay, let this keep on hold. Let's go for dark band. Dark band for dark band xd is what? For dark band x d upon d has to be 2n minus 1 lambda by 2. 2n minus 1 lambda by 2. Let us see. आता हांगा x आमका n equal to 0 येवपा मेळना कारण n equal to 0 already dark band bright band assign जालो. So we are starting with n equal to 1. For n equal to 1 कितलो मेळटा? 2 minus 1 1. That's just lambda by 2. Okay. So पहिली हे काडया न्ही for let's see the path difference wrong केले आमी. So x is equal to 2n minus 1 lambda d by 2d. So this is our path difference. आता हो path difference किती जाता? This has to be for n equal to 1 किती मेळटा? x dark band. That's the first dark band. x d1. b1 yes correct. d1 जाल ना? That's equal to okay. चड फास्ट जाल्यार पळय स्लोली पळया तुमी आयडिया येतली. फॉर n equal to 1 किती मेळटा? 2 minus 1 is 1 lambda d by 2d. So you get lambda d by 2d. And if for n equal to 2 x d2 you get of 4 zalo minus 1 3 lambda d by 2d. So you get 3 lambda d by 2d and so on. So it is odd multiple ni lambda d upon 2d so odd multiple jana lambda d upon 2 1 times 3 times 5 times 7 times. Okay, this is what it is. हे आमकां मेळ्ळे ब्राइट फ्रिंज डार्क फ्रिंज खंय खंय मेळटा तें कळ्ळें. सो हांगा बरयता पळय आय जस्ट वायप इट एंड आय एक हांगा बँडूच तयार करया. सो त्या बँडाचेर आमकां सारकें खंय तें मेळटलें हांगाच बँड करया. सो लेट अस सी दिस इज नॉट निडेड. बेसिकली आमकां जाय फ्रिंज विड्थ. सो आमकां जाय फ्रिंज विड्थ. सो लेट अस सी वॉट वी गेट हियर. हो जालो बी मागीर फर्स्ट ब्रायट जालो. हांगा येतलो डार्क परत येतलो ब्रायट. हें सोडून दिया तुमकां आयडिया मेळटली. हांगा डार्क हांगा ब्रायट आनी हांगा सो पळय हो ब्रायट बँड येतलो हांगा डार्क येतलो हांगा ब्रायट येतलो हांगा डार्क येतलो हांगा. आतां हे जे बँड आसा न्ही ते इक्वल स्पेसिंगान येतले प्रोवायडेड दीस कंडिशन इज फुलफिल्ड. समज हे कंडिशन फुलफिल जावना आनी इफ दीस इज क्लोजर टू दीस से और दीस इज क्लोजर जाल्यार कितें जातलें तुका शेप जसो असो येतलो हायपरबॉलीक शेप येतलो. हायपर जो बुकार दिला तसो हायपरबॉल. यू विल नॉट गेट युनिफॉर्म फ्रिंज पॅटर्न. हो जो फ्रिंज पॅटर्न ना डिफ्रॅक्शन पॅटर्न आसा तो युनिफॉर्म येवचो ना. इट बिकम हायपरबॉलीक. आनी समज तुवें मोनोक्रोमॅटीक लायट वापरूं ना मल्टी कलर सगळे वापरले लायट वापरली विथ ऑल द फ्रिक्वेन्सीज जाल्यार यू विल नॉट गेट दीस फ्रिंज. यू विल गेट मल्टिपल कलर्स. दोनी वटेन कलर्स दिसतले डिफरंट कलर्स विल गो. ते उरतले न्ही ते वेवलेंथी उरतले रेजिड्युअल. सो तेय तुका दिसतले. You will not, so it is required to have a monochromatic light only, any one color light, laser light be. Okay, हे जालें. So हांगा पळय first bright band is at lambda d by d. So first bright band हो पळय b1 is equal to lambda d by d. b2 sorry हांगा b1 जालें ना हांगा बी b1 lambda d by d. b2 is 2 lambda d by d. तो वयर येतलो हांगा 2 lambda d by d b2 तसोच सकयल हांगा येतलो. हें कळ्ळें तुमकां न्ही b1 जातकीर b2. आतां d1 पळय d1 बरोवन हांवें d1 इज इक्वल टू फर्स्ट डार्क बँड फॉर n इक्वल टू 1 lambda d by 2d तसोच हांगा d1 इज इक्वल टू lambda d by 2d. नॉट इक्वल टू इक्वल जायना जस्ट खंय येतलो तो सांगला हांवें. इट इज नॉट इक्वल. फर्स्ट ब्रायट हांगा येतलो तेजे पयलीं फर्स्ट डार्क येतलो एट दीस स्पेस. सो दिस इज हाफ ऑफ दीस दोनी. सो द पॉयंट इज हांगा पयल्या कळटा न्ही दीस इज lambda d अपॉन d हांगा 0 आनी हो lambda d by 2d म्हणजे इट इज एक्झॅक्टली इन द मिडल दोनी म्हणजे दॅट
गिव्स एन इंडिकेशन हे सगळे इक्वल आसतले, इक्वल स्पेसिंगाचे सगळे पॅटर्न तयार जातले. म्हणजे पळया हांगा स्लीट अशे उबे केले आमी, अशे स्लीट केले, सो द पॅटर्न वील बी ऑल्सो अशेच जातले. सो उबे पॅटर्न अशे तयार जातले. आयले लक्षात न्ही? जस्ट विज्युअलायज तुमकां कळलें. हे जालें ऑल दीस थिंग. लेट अस सी आतां लास्ट पळया फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ म्हणजे विड्थ ऑफ 2 कॉन्सेक्युटिव्ह ब्राइट बँड घेवया पयलीं. हांगा ब्राइट बँड पळय हांगा आसा n लॅम्बडा, सॉरी ब्राइट बँड n ब्राइट बँड हियर n लॅम्बडा d by d. सो द नेक्स्ट मायनस दीस घेवया. सो फ्रिंज विड्थ कशें आसतलो n plus 1 लॅम्बडा d by d मायनस n लॅम्बडा d by d. सो हांगा कॅन्सल जाता पळय, 1 1 कॅन्सल जाता एंड यू गेट n वालो वता. यू कॅन मेक आउट दिस बिकम्स लॅम्बडा d by d. ओके, जस्ट ओपन दिस न्ही, n लॅम्बडा d by d प्लस लॅम्बडा d by d मायनस n लॅम्बडा d by d, n लॅम्बडा मायनस n लॅम्बडा दोन्ही कॅन्सल झाले आणि उरले लॅम्बडा d by d. सो दिस इज वॉट इज कॉल्ड फ्रिंज विड्थ फॉर ओनली फॉर ब्राइट लायट्यो पळय अश्यो येतल्यो. म्हणजे एवरी ब्राइट पॅटर्न जो आसतलो त्याचे मदीं जो आसा न्ही फ्रिंज विड्थ, दोन ब्राइट बँडा मदीं जो विड्थ आसा इट इज दिस. सो हो जर ब्राइट आनी हो जाय जाल्यार दीस फ्रिंज विड्थ इज n लॅम्बडा d by d. आयलें आसतलें लक्षांत तुमकां. सॉरी लॅम्बडा d by d चुकलें पळय. बिटवीन दीस टू म्हणजे एक डार्क बँडाचे विड्थ जें आसा तें इतलें आसतलें बिटवीन द 2 ब्राइट बँड. आतां फ्रिंज विड्थ फॉर डार्क बँड बिटवीन 2 डार्क बँड म्हणजे ब्राइट बँडाचो फ्रिंज विड्थ कितलो आसतलो तोच घे 2n plus 1 minus 1 लॅम्बडा बाय ना पळय हांगा x d by d न्ही 2 पळय हांगा 2 मायनस 1 हांगा घातला लॅम्बडा d अपॉन 2d. पळय दिस इज द एक्सप्रेशन फॉर डार्क बँड and this is for bright band. Okay, so next dark band minus first dark band 2n minus 1 2n minus 1 lambda d by 2d. So ultimately open कर 2n plus 2 minus 1 that's 2n plus 1 है 2n plus 1 झाले lambda d by 2d. Okay, minus anga minus येता so this become minus 2n or you can say minus 2n or we can just open it up minus 2n lambda d by 2d plus lambda d by 2d. So 2n lambda d by 2d cancel zalo ho आणि ho cancel zalo 1 lambda d by 2d plus this so this will become lambda d by 2d 2 times हो lambda d by 2d कळ्ळें आसतलें तुमकां आयडिया आयली आसतली. आम्ही जस्ट दोगांचो डिफरन्स केला हो n plus 1 घातलो सो नेक्स्ट डार्क बँड पळयलें आणि एनाचे डार्क बँड पळयले दोनां मदलो डिफरन्स काडलो कितें मेळ्ळें वी फायनली गॉट दोन दोन कॅन्सल जाले एंड दॅट गिव्स अस फ्रिंज विड्थ इज इक्वल टू और आय कॅन से फ्रिंज विड्थ दॅट्स इक्वल टू लॅम्बडा d by d. इट इज द सेम थिंग दॅट वी गॉट अर्लियर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ. म्हणजे अशें की दोन ब्राइट बँडा मदीं इतलेंच गॅप उरता आणि दोन डार्क बँडा मदीं इतलेंच गॅप उरता सेम दोन्ही इक्वल. सो होय बी गॅप आसा पळय हो ब्राइट आनी बार्क केला न्ही डार्क आनी डार्क पळय हो दिस इज ऑल्सो लॅम्बडा d by d. मातशें सगळें एक कडेन जालां. होप यू अंडरस्टँड दिस. सो ओके दिस इज द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ आणि दीज आर द एक्सप्रेशन 1 2 3 इम्पॉर्टंट एक्सप्रेशनां डिरायव जाली. फायन. This is all about it. Thanks for watching. This is Mahesh Toraskar. Thanks for watching. Bye bye.